नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र यातील पहिला पाठ महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची उत्तरे मिळतील आणि सर्व गोष्टी क्लिअर देखील होतील। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यातील पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था। पर्याय आहेत अ राजकीय व्यवस्था, ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था, क सामाजिक व्यवस्था, ड यापैकी नाही। तर यातील योग्य पर्याय आहे ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था। दोन, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी। पर्याय आहेत अ युद्ध टाळणे, ब वसाहतींचे स्वातंत्र्य, क राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, ड निशस्त्रीकरण करणे। तर यातील योग्य पर्याय आहे अ युद्ध टाळणे। तिसरा आहे, शीतयुद्ध रिकामी जागा या घटनेमुळे संपले। पर्याय आहेत अ संयुक्त राष्ट्रांची स्थापना, ब सोव्हिएत रशियाचे विघटन, क लष्करी संघटनांची निर्मिती, ड क्युबाचा संघर्ष। तर यातील योग्य पर्याय आहे ब सोव्हिएत रशियाचे विघटन। दुसरा प्रश्न, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा। यातील पहिला प्रश्न, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। हे विधान बरोबर आहे, कारण एक, पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली। दोन, असे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले। तीन, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली। दुसरा प्रश्न, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले। हे विधान चूक आहे, कारण एक, जगातील सर्व राष्ट्र एका गटात येणे म्हणजे एकध्रुवीकरण। दोन, शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्र दोन महासंघांच्या गटात सामील झाली होती। तीन, राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे यालाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात, म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले। तिसरा प्रश्न, मिखाईल गोर्बाचोव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली। तर हे विधान बरोबर आहे, कारण एक, सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पुनर्रचना व ग्लासनोस्त म्हणजेच खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली। दोन, या धोरणामुळे शासनाचे प्रसार माध्यमावरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली। तीन, परिणामी हुकुमशाही यंत्रणात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली। प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये एक, शीतयुद्ध। उत्तर पाहूया। एक, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया ही दोन राष्ट्र आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली। दोन, या दोन राष्ट्रांत उघडपणे युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। तीन, दोन महासत्तांतील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, काटशह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले। या युद्धसदृश परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते। दोन, अलिप्ततावाद। याचं उत्तर एक, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटात झाली। दोन, जगात असे काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते। तीन, या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले। या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात। चार, परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थता नव्हे, तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त होय।
3. परस्परावलंबन. याचं उत्तर 1. जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. 2. गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते. 3. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या वा गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. 4. कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही, म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनले आहे. 4. द्विध्रुवीकरण. याचं उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत रशिया महासत्ता बनले. 2. अमेरिका आधीच महासत्ता बनली होती. 3. या दोन महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली. या विभागणीलाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात. 4. या द्विध्रुवीकरणामुळे जगात शीतयुद्धाला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली. 5. जागतिकीकरण. याचं उत्तर 1. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. 2. भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांचे विचार, कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. 3. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. 4. देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. चौथा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध अशा प्रकारचा तक्ता आहे. तो तक्ता आपण भरायचा आहे. पहिला आहे कालखंड. पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे इसवी सन 1914 ते 1918 आणि दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे इसवी सन 1939 ते 1945. मग दुसरा मुद्दा आहे सहभागी राष्ट्र. पहिल्या महायुद्धात कोणकोणते राष्ट्र सहभागी होते? इंग्लंड, फ्रान्स, सोव्हिएत, रशिया, इटली, अमेरिका. कोणाच्या विरुद्ध होते? जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया. आणि दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत, रशिया, अमेरिका आणि चीन. कोणाच्या विरुद्ध होते? जर्मनी, जपान आणि इटली. तिसरा मुद्दा आहे परिणाम. पहिल्या महायुद्धात काय काय परिणाम झालेले आहेत? तर सुरुवातीला आर्थिक परिणाम पाहूया. 1. सहभागी राष्ट्रांचे आर्थिक नुकसान. 2. विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. 3. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. 4. संपूर्ण जगाला झळ. तर दुसऱ्या महायुद्धात आर्थिक परिणाम काय झाले ते पाहूया. 1. आर्थिक नुकसान अधिक. 2. महागाई, टंचाई यामुळे लोकांच्या हाल अपेष्टा वाढल्या. 3. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक संहार झाला. पहिल्या महायुद्धातील राजकीय परिणाम पाहूया. 1. जगात नवी राष्ट्र अस्तित्वात आली. 2. पूर्वीची साम्राज्य नष्ट झाली. 3. वसाहतीत स्वातंत्र्य चळवळींना प्राधान्य मिळाले. दुसऱ्या महायुद्धातील राजकीय परिणाम पाहूया. 1. जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला. 2. आशिया आफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या. चौथा मुद्दा आहे युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या महायुद्धात राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन झाली, तर दुसऱ्या महायुद्धात 1. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो. 2. नाटो म्हणजेच लष्करी संघटना. 3. वॉर्सा करार ही लष्करी संघटना दुसऱ्या महायुद्धामध्ये तयार झाली. दुसरा प्रश्न आहे शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? याचं उत्तर 1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. 2. गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे अंमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमावरील नियंत्रण कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 3. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील पूर्व युरोपीय
राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. 4. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्र उदयास आली. तिसरा प्रश्न आहे, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर आहे 1. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता उरली. 2. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले. 3. युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. 4. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक महत्त्व प्राप्त झाले. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती उपलब्ध आहेत. तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि आवडतील देखील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.